मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अजून एक घोषणा केली आहे। नेमकं घोषणा काय आहे आपण बघूयात। मनोज जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे। आता काय आहे नेमकं महत्त्वाची बातमी आपण बघू। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते। त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी GR काढला। हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे। तसेच राज्यात लवकरच 17 गॅजेट देखील लागू होण्याची शक्यता आहे। आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली। नेमकं हे दिल्लीत कशासाठी जाणार आपण बघू। मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार आहे। नेमकं दिल्लीत कशासाठी जाणार हे आतापर्यंत कोणाला सुद्धा माहित नाही। दिल्लीत म्हणजे अधिवेशन करायला जाणार की काय करायला जाणार हे मोठं संकट सरकारवर आलं आहे। नेमकं कशासाठी दिल्लीत येणार आता हे संकट सरकारवरच आलं आहे। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत। लवकरच या अधिवेशनाची तारीख सुद्धा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हैदराबाद गॅजेट 17 गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचे अधिवेशन होणार आहे। धाराशिवमध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे। नेमकं या घोषणेचं नेमकं प्रकरण तरी काय। दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मोठे यश आले आहे। लाखो मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। सरकारने जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या, उर्वरित मागण्यांसाठी वेळ मागितला आहे। मराठा समाजाची प्रमुख मागणी असलेल्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा GR सरकारने काढला आहे। यानंतर जरांगे पाटील यांनी राजधानी दिल्ली मराठा समाजाचे अधिवेशन घेण्याची मोठी घोषणा केली आहे। मराठा OBC समाजात तेढ निर्माण झाला। हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच OBC समाजाने मात्र आक्रमक पवित्रा घेतली आहे। या GRला विरोध करत OBC समाजाला त्यांच्या कोट्यातून आरक्षण नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। दुसरीकडे याच गॅजेटचा आधार घेत बंजारा समाज आणि आदिवासी समाजामध्ये संघर्ष सुरू झाला आहे। बंजारा समाजाची ST प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे, ज्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध समाज गटांमध्ये तणाव वाढत आहे। नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं, बंजारा समाज हा ST मध्ये जाईल का? मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका काय घेतली दिल्लीला अधिवेशन करायची ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। नवीन लेटेस्ट न्यूज जे काही येतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते, त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की मनोज जरांगे पाटील यांची जी काही लेटेस्ट न्यूज येत असते, महाराष्ट्राची जी काही लेटेस्ट घडामोडी येत असते, भारतातली जी काही न्यूज येत असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका। कमेंट करून देखील सांगा काय हे दिल्लीला चालले आहे।